मी डॉक्टर उत्तमराव सोनकांबळे, प्रदेश संघटक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश। मी आज SC/ST आयोगाचे आदरणीय गोरक्ष लोखंडे साहेब यांची माझी भेट विश्रामगृह या ठिकाणी झाली। मी त्यांच्याशी विविध SC/STच्या संदर्भात प्रश्नावरती सखोल अशी चर्चा त्यांच्यासोबत झालेली आहे। त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन 2 दिवसाच्या दौऱ्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये SC/STच्या वसतिगृहाला भेटी दिल्या, 3-4 शाळेला भेटी दिलेल्या आहेत। त्यांच्यामध्ये जे काही त्रुटी आढळून आल्या शाळेमध्ये, संरक्षणाच्या बाबतीत असतील, भोजन वेळेवर मुलांना मिळालं पाहिजे या संदर्भात असतील, मुलांच्या विविध त्यांच्या सुविधासाठी असतील, त्या संदर्भात अडीअडचणी जे काही असतील ते सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत टीम घेऊन जाऊन त्यांना ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सूचना केलेल्या आहेत, असं त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे। आणि मी आदरणीय लोखंडे साहेबांना एकूण 2017 पासून पदोन्नतीतील आरक्षण हे महाराष्ट्र शासनाने रोखून धरलेलं आहे आणि ते माननीय सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे। आम्ही संघटनेच्या वतीने मंत्रालयावरती बऱ्याच आम्ही प्रयत्न केलेला आहे। माननीय मुख्यमंत्र्याला, सन्माननीय समाज कल्याण मंत्र्याला, सेक्रेटरीला, सर्वांना आम्ही नेहमी भेटतो आणि मागणी करतो। आमचं म्हणणं आहे की कोर्टाच्या निकालाच्या, सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून पदोन्नतीतलं आरक्षण जे आहे SC/STचं ते बहाल करावं, अशी ही चर्चा आम्ही लोखंडे साहेबांसोबत केली। त्यांनी आयोगाच्या वतीने शासनाला पत्र व्यवहार करतो असं त्यांनी सांगितलं।